नमस्कार, माझं नाव अतुल, मी डॉग ट्रेनर आहे. तुम्हाला जर माझे रेटिंग्स रिव्ह्यू वगैरे बघायचे असतील तर गुगलवरती जाऊन जर सर्च केला श्री डॉग केअर ट्रेनिंग सेंटर पुणे कात्रज, तर तिथं माझं एक पेज आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तिथं तुम्ही रेटिंग देऊ शकता, स्टार देऊ शकता. प्लीज तुम्ही द्या. काही रेटिंग चांगल्या पण आहेत, काही वाईट पण आहेत. कारण त्याचं एक उदाहरण सांगतो. जर तुमचा डॉग 8 वर्षाचा आहे किंवा तुमचा डॉग जर 9 वर्षाचा आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत 8 वर्षापर्यंत 9 वर्षापर्यंत जर तुम्ही तुमच्या डॉगला काहीच ट्रेनिंग दिलेलं नाही, काहीच त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही, तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याला म्हणजे समजून घेतलं नाही किंवा तुम्ही त्याला वेळ दिला नाही, तर 8 वर्षानंतर किंवा 8 वर्षापर्यंत जो काही तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागला त्याच्या संदर्भात आणि तुम्हाला परत कोणी सांगितलं की नाही रे बाबा, जाऊन तू एक असं ट्रेनर आहे किंवा असं ट्रेनिंग असतं आणि तू जाऊन ट्रेनिंग तिथं घे, किंवा कोणी माझं नाव सांगितलं की नाही ते अतुल आहे आणि अतुलला तू कॉन्टॅक्ट करू शकतोस आणि तो ट्रेनर आहे तो तुला करून देईल, असे जर समजा आले तर मी घेतो डॉग ट्रेनिंगला. पण त्यांची काय रिक्वायरमेंट असते की नाही एका महिन्यातच झाला पाहिजे, नाही तुमची फीस जास्त आहे, नाही आम्हाला वेळच देता येत नाही, आम्हाला कामानिमित्त आम्हाला कुठं बाहेर जाताच येत नाही, आम्हाला त्याला वेळच देता येत नाही सर. मग हे असं कसं करायचं, मग ते तसं करायचं. म्हणजे मी काय जादूगर नाही की तुम्ही मला पैसे दिले, 4 पैसे दिले आणि मी एका जादूची छडी फिरवली आणि तुमचा डॉग व्यवस्थित झाला. तसं नाही होत. तुम्हाला जर 8 वर्षापर्यंत जर तुम्ही तुमच्या डॉगला जर समजा काहीही वेळ दिला नाही, काहीही म्हणजे बेसिक ओबिडियन्स बिहेवियर ट्रेनिंग, सोशलायझेशन ट्रेनिंग जर तुम्ही काही केलं नसेल आणि 8 वर्षानंतर जर तुम्ही माझ्याकडे आला आणि तुम्ही मला 2 रुपये दिले आणि तुम्हाला जर वाटत असेल की बाबा नाही सर 1 महिन्यातच हा झाला पाहिजे, आम्हाला वेळच नाही आहे, आम्हाला परत जायचं आहे, आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला इकडे जायचं आहे, आम्हाला म्हणजे कामानिमित्त आम्हाला नाही थांबायचं इथं, मग आम्ही इथं आहे तोपर्यंत पुण्यात 1 महिन्यामध्ये आम्ही त्याचं ट्रेनिंग करून द्या तुम्ही आम्हाला, मग ते तसं होत नाही. तुम्हाला वेळ तर दिलाच पाहिजे, तुम्हाला 4 पैसे तुम्हाला दिलेच पाहिजेत. कारण तुमचा अनुभव, पैसे ज्यावेळी खर्च होतात त्यावेळेस आपल्याला विकत अनुभव मिळतो सगळ्या गोष्टींचा, हे तुम्ही ऍक्सेप्ट करा. त्यामुळे काही माझ्या गुगल पेजवरती चांगल्या पण रेटिंग्स आहेत, काही वाईट पण आहेत. मी त्यांना काहीही बोलू शकत नाही, कारण ती ज्याची त्याची माइंड विचार करण्याची क्षमता आहे की बाबा नाही आता मी असे डॉग मी परत सोडून देतो, मी करत नाही. जास्त किचकिच असेल क्लायंटची कुठल्या तर मी करत नाही. मी त्यांना सरळ सांगतो सर मला नाही जमणार, हे तुमचे पैसे परत घ्या, की एवढे माझे विजिट झालेले, एवढे मी पैसे कट करतोय आणि मी माझे एवढे विजिटचे पैसे कट करून मी तुमचे जे बाकीचे उरलेले ते देतो आणि दिलेले पण आहेत, नाही असं नाही. तरी सुद्धा त्यांना ते पैसे नको असतात. त्यांना फक्त काय पाहिजे असते की नाही तुम्ही कराच, नाही सर तुम्ही कराच, नाही सर तुम्ही कराच. हे असं होत नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या पेजवरती जर गेला तर तुम्हाला काही वाईट पण गोष्टी दिसतात, काही चांगल्या पण दिसतात. तुम्ही तिथे जाऊन मला कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. त्याच्यानंतर मला जसा वेळ मिळेल तसं मी मेसेज किंवा कॉल मेसेजला किंवा कॉलला रिप्लाय देईन. थँक्यू.